एकदम सोपी अशी खवापोळी तयार आहे, खुसखुशीत अशी। तर मंडळी, मी कोमल तुमच्या सगळ्यांचं आपल्या रेसिपी चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते। तर आज आपण खव्याचा एखादा पदार्थ शिकणार आहोत। खव्याचे खूप सारे पदार्थ करतो आपण, पेढे करतो, गुलाबजाम करतो, त्याच्याप्रमाणे बर्फ्या करतो वेगवेगळ्या प्रकारचे। तर आज आपण खवा पराठा किंवा मावा पराठा किंवा खवा पोळी शिकणार आहोत। खूप सोपे आहे, पाहायला गेलं तर पटकन होते, झटपट शिकून होते। आणि तुम्ही पहिल्यांदाच ट्राय करत असाल तर आपण सांगितल्याप्रमाणे केले की मी योग्य प्रमाण सांगितले प्रत्येक गोष्टीचं, त्याप्रमाणे केली तर चुकणार सुद्धा नाही। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। पोळी करण्यासाठी आपल्याला पहिले कणिक तिंबून घ्यायची आहे। जर तुमचं खव्याचं प्रमाण हे अर्धा किलो असेल तर तुमचं पिठाचं प्रमाण म्हणजे कणकीचं प्रमाण हे 400 ग्रॅम असलं पाहिजे। म्हणजे अर्ध्या किलोला थोडंसं म्हणजे 100 ग्रॅम कमी असं असलं पाहिजे। तर ते व्यवस्थित मळून घ्यायची। इथं मी थोडंसं मीठ टाकून पाणी टाकून मळून घेणार आहे। खव्याची पोळीची कणिक ही खूप घट्ट पण नसते आणि खूप पातळ पण नसते, कारण खवा काही पुरणासारखा खूप मऊ पण नसतो आणि खूप जाड पण। सॉफ्टनेसमध्ये आपल्याला कणिक मळून घ्यायची व्यवस्थित। तर इथं थोडं थोडं पाणी टाकून व्यवस्थित मळून घ्यायचे, एकदम नाही टाकायचं पाणी। तरी मी मळून घेते व्यवस्थित। व्यवस्थित माझी कणिक मळून तयार आहे, ना खूप पातळ ना खूप जाड अशी। आपण जसं शेंगदाण्याच्या पोळीला तिंबतो तशी बिलकुल नाही मळायची, कारण की ती खूप खूप दगडासारखी असते। आणि जशी पुरणपोळीला तिंबतो मळतो तशी पण नाही मळायची, कारण ती खूप मऊ असते। तर मीडियम जसं डेली आपण चपातीला मळतो तशीच मळायची। आता खव्याची तयारी करूया। कणिक आपली झाली व्यवस्थित, त्याच्यामुळं खवा आपण व्यवस्थित परतून घेणार आहोत साखर टाकून। तर त्यासाठी मी खवा घेतला इथं, 1-2 मिनटं व्यवस्थित परतून घ्यायचा। गॅस मीडियम ठेवायचा, बारीक करायचा। खव्यामधल्या सगळ्या गुठळ्या जेव्हा तुमच्या सुटतील तेव्हा आपण साखर ॲड करणार आहोत। हे मला परतायला 1-2 ते 3 मिनटं लागले, म्हणजे त्याच्या गुठळ्या मोडायला। आणि त्याच्यानंतर आपण 1 वाटी साखर ॲड करतोय, थोडीशी कमी केली तरी चालते, म्हणजे पाऊण वाटी वगैरे। तर मग व्यवस्थित हलवून घ्यायची आणि कंटिन्युअसली बारीक गॅसवर हलवत राहायचं, चिटकू द्यायचं नाही खाली बिलकुल। एकदम व्यवस्थित हलवत राहायचं, बिलकुल चिटकू द्यायचं नाही। कलर चेंज झाला पाहिजे आणि घट्टसरपणा पण थोडासा आला पाहिजे। तर आता थोडा कलर चेंज होऊ लागला आहे, पण थिकनेस नाही आलेला, त्याच्यामुळं एकदम व्यवस्थित हलवत राहायचं त्याला। खव्याचा कलर चेंज झाला आहे, पण थिकनेस नाही आलेला अजून। तर आपल्याला जोपर्यंत थिकनेस येत नाही तोपर्यंत हलवत राहायचं आहे, नाहीतर पोळी फुटेल, होणारच नाही। त्याच्यामुळे मी तुम्हाला दाखवते, अगदी खिरीसारखं खाली पडते हे। तर आता थिकनेस ह्याचा येऊ द्यायचं आपल्याला। आता खव्याला आपला थिकनेस आला आहे, बघा चमच्यातनं कसं पडत होतं आणि आत्ता तर हा व्यवस्थित थिकनेस आलेला आहे। तर आता काय करायचं, इथं मी वेलची पूड वाटून घेतली मिक्सरमधनं, ती टाकते मी थोडीशी, तुम्हाला चवीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता। आणि तीसुद्धा व्यवस्थित मिक्स करून घ्यायची। 1-2 मिनटं अजून परतून घ्यायचं वेलची पूड टाकल्यावर, आणि परत साईडला काढून घ्यायचं खवा। तर हे खवा झाला व्यवस्थित, आता आपण साईडला काढून घेणार आहोत। थंड होऊ द्यायचा, त्याच्याशिवाय आपण पोळ्या नाही लाटू शकत, त्याच्यामुळे थंड होऊ द्यायचा। आता साईडला काढल्यानंतर पण आपल्याला कंटिन्युअसली हलवावं लागणार आहे,
नाहीतर करपून जाईल एकाच जागी, नाहीतर सरळ दुसऱ्या वाटीत तुम्ही ट्रान्सफरसुद्धा करू शकता. एकदम व्यवस्थित असं लाटून घेणार आहोत आपल्या. तर मी साईडच्या कड्या एकदम व्यवस्थित वाटून घेते जेणेकरून व्यवस्थित भरता यावं याच्यासाठी. तर हे मी उंड्यात भरून घेणार आहे. जेवढं माझं कणकीचं गोळा होतं ना तेवढंच मी खव्याचा पण गोळा घेतला आहे. असं झालं पाहिजे मऊसूत. हे पहा किती मऊ लुसलुशीत आहे हा खव्याचा गोळा, अगदी कणकीसारखा आपल्या तसा झाला पाहिजे. आणि तो आपल्या उंडा भरून घ्यायचा जसं पुरणाचं घेतात तसं. आणि एक्स्ट्राची कणिकवरची काढून टाकायची. तर हे व्यवस्थित उंडा भरला आहे आपला. एक्स्ट्राची कणिक काढून टाकायची, नाहीतर साईडला अशी करून घ्यायची आणि व्यवस्थित लाटून घ्यायचं. थोडंसं पीठ लावायचं, जरा जास्त लावायचं आणि व्यवस्थित लाटून घ्यायचं. हलक्या हाताने लाटायचं, अजिबात खूप प्रेस नाही करायचं. हलक्या हाताने व्यवस्थित लाटला जातो आणि खवासुद्धा व्यवस्थित सगळीकडे पसरतो. पलटून घ्यायचं दुसऱ्या साईडनी आणि दुसऱ्या साईडनी पण व्यवस्थित लाटून घ्यायचं असं. हे पहा फार सुंदर झालंय. ना खूप जाड ना खूप पातळ असं लाटायचं. एकदम व्यवस्थित लाटून झालाय. हे पहा ना खूप जाड ना खूप पातळ. हे पहा एकदम व्यवस्थित एवढ्याच साईजमध्ये लाटायचं. आणि हा आता भाजून घेणार आहे आपण. व्यवस्थित भाजून घेणार आहे. ऑलरेडी मी तवा गरम केलाय. तवा व्यवस्थित गरम आहे आणि मग मी टाकणार आहे. तर तूप टाकायचं म्हणजे खाली करपणार नाही. व्यवस्थित वाफा निघू द्यायच्या मगच टाकायची, नाहीतर चिटलेली आहे ह्याच्यावरती. तर आता ही तर हे व्यवस्थित भाजून घ्यायची. खूप घाई नाही करायची. थोडंसं गॅस मोठा करायचा. एका साईडनी भाजल्याशिवाय दुसऱ्या साईडला बिलकुल नाही पलटायची. आणि ही फुटण्याची शक्यता जास्त असते कारण आपण ह्याच्यात साखर पण टाकलेली असते. त्याच्यामुळं बारीक गॅसवर होऊ द्यायची आणि पलटून घ्यायची. पलटून घेऊया. आपली व्यवस्थित झाले. वरनं बुडबुड यायला सुरुवात झाली म्हणजे व्यवस्थित झाली. पलटून घ्यायची. ज्याला सवय नाही त्यांनी सरळ उलटं न घ्यायचं. मला सवय आहे. भाजतं खव्याचं असल्यामुळं तर जास्त भाजतं कारण त्याच्यात साखर असते, त्याचे चटके जबरदस्त लागतात. त्याच्यामुळे उलटं न घ्यायचं, बिलकुल हाताने करायचं नाही. ज्यांना सवय नाही त्यांनी खूप जोरात भाजतात पोळ्या. तर ही आता मी वरतून तूप लावून घेतले. तेल पण लावू शकता पण तुपाने खूप छान टेस्ट येते. त्याच्यामुळं शक्यतो तूप लावायचं जर तुम्हाला बाहेर हॉटेलमध्ये भेटते तशी खायची असेल तर. दुसऱ्या साईडनी पण पलटली, त्या साईडनी पण मी आता तूप लावून घेते. गॅस बारीक करायचा. खरपूस भाजायची म्हणजे 3 ते 4 दिवस आरामशीर टिकून राहते. लगेच दुसऱ्या साईडनी पण पलटायची आणि खूप अप्रतिम झाली आहे. तर ही आपली खव्याची पोळी तयार. आता मी दुसरी पण अशीच लाटून घेणार आणि अशीच भाजूनसुद्धा घेणार. हे पहा दोन्ही साईडनी एकदम व्यवस्थित झाली आहे. काढून घेते आता साईडला. शक्यतो गरम असताना ह्याच्यातच टाकायची टोपल्यात, नाहीतर ताटात वगैरे टाकली तर चिटकेल. त्याच्यामुळे टोपल्यात काढून घ्यायची. तर ही माझी झाली आहे. चला तर मी काढून घेते. हे पहा ही आपली खव्याची पोळी तयार. खूप सुंदर दिसते दोन्ही साईडनी सुद्धा. हे पहा आता मी अशाच सगळ्या करून घेणार आहे. कुठूनच तुटली वगैरे नाही आहे. या पद्धतीने दुसरी पण लाटून घेते. दुसरी पण लाटून झाली आहे. आपण भाजून घेणार आहोत आता ही सुद्धा. दुसरी पण आपली भाजून घेते व्यवस्थित. मीडियम गॅस करायचा आणि भाजून घ्यायची. तर दुसरी सुद्धा माझी ऑलमोस्ट भाजून झाली आहे. झाले आपण साईडला काढून घेणार आहोत.
उंटण घ्यायचं सवय नसेल तर भाजते खूप. हे बघा मी दुसरीसुद्धा साईडला काढून घेतली. फार सुंदर झालं दोन्ही पण. आता बाकीच्या मी सगळ्या अशाच करून घेणार आहे. आणि एकदम चमचमीत अशी आपली खवापोळी तयार आहे. तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलवरती. हे पहा फार सुंदर दिसते. आपण खव्याची पोळी आता केली तर खव्याच्या पोळीसाठी लागणाऱ्या टिप्स. खव्याची पोळी करताना कणी ही खूप घट्ट पण नाही तिंबायची आणि खूप सैल पण नाही तिंबायची, कारण खवा खूप घट्ट पण नसतो आणि खूप मऊ पण नसतो. मीडियम आपण जशी चपातीला दररोज तिंबतो तुमच्या हाताखालची कोणती आहे ती कणिक तिंबायची. दुसरी गोष्ट, मी खवा कोणत्या स्टेजला खाली घ्यायचा ते सांगितलंय. एक मला 15 मिनटं लागले खाली घ्यायला रवा आपण साखर टाकल्यानंतरून. जर तुम्ही खवा आधी खाली घेतला तर काहीच करता येत नाही. खवा जर पातळ राहिला तर एक वेळेस खवा खूप घट्ट झाला, रवाळ झाला तर तो मिक्सरमधून वाटून घेता येतो. त्याच्यामुळे शक्यतो खवा जास्त थिक जाड झाला तर चालतो, पण पातळ होऊ दिला नाही पाहिजे. तर मग या पद्धतीने हलक्या हाताने पोळी लाटून घ्यायची. तर एवढ्या गोष्टी लक्षात घ्यायच्या. खूप सोपी आहे, खूप पटकन होते. मी सांगितल्याप्रमाणे केली म्हणजे प्रमाण सांगितले योग्य, तर एकदम झटपट होते, काही चुकत नाही. तर नक्की ट्राय करा. तुम्हाला आजची आपली खव्याची पोळी किंवा मावा पराठ्यांची रेसिपी कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. त्याचबरोबर वेगळा कोणता नाश्त्याचा प्रकार किंवा आणखी कोणता पराठे पोळी पाहायला आवडेल हे सुद्धा आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर भेटूया नवीन रेसिपीसोबत.